महायोगपीठे तटे भीमरथ्यम् वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्त मानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गम् भजे पाण्डुरङ्गम् कलावज्ञजीवो धरार्थावतारम् कलाङ्काङ्कतेजो धिकामोदिवक्त्रम् खलाणीशवादा पनोदारदक्षम् समाधिस्थमूर्तिं भजनानदेवम् वसुदेवसुतं देवम् कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दम् कृष्णं वन्दे जगद्गुरुम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आदो देवकी देवगर्भजननम् गोपीगृहे वर्धनम् मायापूतन जीवितापहरणम् गोवर्धनोद्वारणम् कंसच्छेदनम् कौरवादिहननम् कौन्तेयसत्पालनम् एतद्भागवत पुराणकथितम् श्रीकृष्णलीलामृतम् नाता जोड़ लिया तुमसे, नाता जोड़ लिया, नाता जोड़ लिया तुमसे, नाता जोड़ लिया, नाता जोड़ लिया नाता जोड़ लिया, नाता जोड़ लिया, नाता जोड़ लिया तुमसे, नाता जोड़ लिया, नाता जोड़
प्रस्तुत. आजचा हा कथेचा 5वा दिवस आहे आणि कालच कृष्ण कन्हैयाचं आगमन आपल्यामध्ये झालेले. कन्हैयाचा जन्म उत्सव काल आपण मोठ्या थाटापाटामध्ये साजरा केला. आज कन्हैयाचं बालपण आपल्याला बघायचं आहे. भगवान कृष्ण कन्हैयाच्या बाललीला, भगवान कृष्ण कन्हैयाचा जन्मोत्सव ही सर्व कथा शुक महामुनी राजा परीक्षितीला ज्यावेळेला सांगतात त्यावेळेला राजा परीक्षितीला समाधी लागली. आता राजा परीक्षितीला तहान भूक हरपली, कशाचंही भान राहिलं नाही. कथा म्हणजे काय तर मानवी जीवनातली व्यथा दूर करण्यासाठी ही कथा आहे. राजा परीक्षितीचा मृत्यू 2 दिवस राहिला तरी देखील त्याला भीती वाटत नाही. मी सांगून गेले की जनाबाईला सुळावर द्यायला चालवलं, विचारलं तुम्हाला भीती वाटत नाही का? जनाबाईनं सांगितलं मला भीती नाही वाटत. का नाही वाटत? घडली हा सेवा समर्थाची. समर्थ भगवान परमात्म्याची सेवा माझ्या हातून घडल्यामुळे मला आता भीती राहिली नाही, कारण एक निर्भयता माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाली. घाबरण्याची आवश्यकता तरी काय? राजा परीक्षितीला मरणाची आठवण सुद्धा राहिली नाही. एवढं तो त्या भागवत कथेमध्ये भगवान कान्हाच्या लीलांचं वर्णन करत असताना मग्न झाला. 5 दिवस पाण्याचा थेंबही घेतला नाही. शुकाचार्यजी म्हणतात आणि राजा 5 दिवस झाले तू पाणी सुद्धा पिलं नाहीस, निदान पाणी तर पी. परीक्षित राजा शुक महामुनींना म्हणतात राजा शुकाचार्यजी हो, ज्या पाण्यानेच हा माझा घात केला, जर मला तहान लागली नसती तर मी त्या ऋषींच्या आश्रमात गेलो नसतो. तहान लागली म्हणून त्या ऋषींच्या आश्रमात गेलो. घमंड झाला होता, अहंकार झाला होता. मी एक राजा आहे, साध्या ऋषीनं मला पाणी न द्यावं अपमानित वाटलं म्हणून त्याचा अपमान केला मी आणि मला हा शाप मिळाला. खऱ्या अर्थाने त्या पाण्याने माझा घात केला. जर मी पाणीच पिलं नसतं किंवा मी पाणी मागायलाच गेलो नसतो, परंतु एका दृष्टीनं खऱ्या अर्थाने ते चांगलंही झालं म्हणावं लागेल. जर कदाचित शृंगी ऋषीने मला शापच दिला नसता तर ही 7 दिवसाची भागवत कथा मला ऐकायला मिळाली नसती. महान तपस्वी साधू संत महात्मे मला भेटले नसते. काहीतरी माझं पूर्वजन्माचं पुण्य असेल म्हणूनच ना. पूर्वजन्मे सुकृते थोर केली ती आजी मज फळासे आली, परमानंदू आजी मानसी भेटी झाली या संतासे. आज मला या महान संत महात्म्यांची भेट झाली, हे केवळ माझं मागच्या जन्माचं पुण्य आहे. आणि मला भागवत कथेसारखं भागवत पुराण ऐकण्याची संधी किंवा ऐकण्याचा आनंद मला आज प्राप्त झाला. शुकाचार्यांच्या अमृतवाणीद्वारे ही कथा मी श्रवण करत आहोत. परमभाग्य मी माझं समजतो. भगवान परमात्म्याच्या लीला गोकुळामध्ये गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी, गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. भगवंताचं ते छोटस स्वरूप, गोजीरवाण स्वरूप सर्वांचं मन मोहून टाकणार. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, तेने वेधियले मन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला
बाळाचं आगमन झाल्यानंतर अनेक देवी देवतांना आनंद झाला. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बालकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. सर्व गोप गोपिका त्या ठिकाणी येतात, भगवान कानाला पाहतायत. सर्व देवी देवता पुष्प वर्षाव करतात. आणि ज्या वेळेला भगवान भोलेनाथांनाही मोह आवरेना की मीही कृष्ण कान्हाचं दर्शन घ्यावं, मीही कृष्ण कन्हैयाला भेटून यावं, भेटावं, ओढ निर्माण झाले. भीटी लागी जेव्हा लागलेसे आस, आस लागले भगवान भोलेनाथांना. आणि कैलास पर्वत, कैलाशपती भगवान भोलेनाथ कृष्ण कान्हाला भेटण्यासाठी येतात. आल्यानंतर कान्हाचं स्वरूप सुंदर पाहिल्यानंतर तेने वेधियले मन. भगवान परमात्म्यानं एवढं सुंदर स्वरूप भगवान परमात्म्याचं पाहिल्याबरोबर भोलेनाथांना सुद्धा समाधी लागली. आणि मग बाबा मत शंख बजावे, भोले मत शंख बजावे. भगवान परमात्मा थोड्या वेळानं सावध होतात, एकमेकांना आलिंगन देतात. भगवान भोलेनाथ कृष्ण कान्हाला बेलपत्ती देतात आणि भगवान कृष्ण कन्हैया भोलेनाथांना तुळशीपत्र देतात. आलिंगन होतं, दोघांची भेट होते, हरिहराची भेट त्या ठिकाणी होते. आणि दोघांची भेट झाल्यानंतर भगवान भोलेनाथ पुन्हा परत आपल्या कैलाश पर्वतावरती निघून जातात. इकडे यशोदा मैया भगवान कान्हाचं नामकरण विधी करायचं ठरवतात. गर्गाचार्यांना बोलावून कृष्ण कन्हैयाचं नामकरण विधी त्या ठिकाणी करतात. नामकरणाचा कार्यक्रम करत असताना भगवान परमात्म्याला पाळण्यामध्ये घातलं जातं. पाळण्यामध्ये घालून आपल्याकडे नामकरण करतात ना, ते गोटा घेतात, गोविंद घ्या, कोणी दामोदर घ्या, नामकरणाचा विधी आपण करतो. तसा देवाचाही नामकरणाचा विधी त्या ठिकाणी साजरा होतोय. कान्हाला पाळण्यामध्ये घातलं जातं आणि पाळण्याची दोरी यशोदा मैया आपल्या हातामध्ये घेते आणि झोका देते की माता यशोदा पालना हलावे, हात में लेकर दोरा, मन मोहन दिल का प्यारा. कृष्ण कन्हैयाच्या बारशाचा कार्यक्रमही त्या ठिकाणी पार पडतो आहे. ही बातमी गोकुळामध्ये माझा शत्रू वाढत आहे, ही बातमी कंस राजाला कळाली. त्यानं विचार करायला सुरुवात केली की अरे माझा शत्रू बंदीखान्यात जन्माला येणार होता आणि माझा शत्रू बंदीखान्यात जन्माला येण्याच्या ऐवजी तो गोकुळामध्ये कसा गेला, याचा विचार करत कंस बसला. पुन्हा परशुद्धीराला म्हटलं अरे आपण जर त्याचा विचार करत बसलो तर तो बलाढ्य होईल, मोठा होईल, मग तो कसा आला याचा विचार करत बसण्यापेक्षा त्याला कसं मारायचं याचा विचार आपण करू. कंसाने सभा भरवली. सभा भरवली आणि त्या सभेमध्ये सर्वात महत्वाचा चर्चेचा विषय होता की म्हटले माझा शत्रू गोकुळामध्ये वाढत आहे, कोण त्याला मारेल. पहिल्यांदाच पुतना मावशी उठली. कोण हा पैजेचा विडा उचलणार. पहिला विडा पुतना मावशीनं उचलला. पुतना मावशीनं पैजेचा विडा उचलला. याच कारण आहे, पहिल्यांदा पुतनाच का उठली किंवा तिनंच देवाला मारण्याचा पहिला विडा का उचलला. ज्या वेळेला बलिराजाची मुलगी रत्नमाला, बलिराजाची मुलगी रत्नमाला देव बटुवेश धारण करून 3 पावलं जागा या बलिराजाकडे मागतात. पहिलं पाय टाकलं तर पृथ्वी व्यापली, दुसरं पाय टाकलं तर स्वर्ग व्यापलं आणि तिसरं पाऊल कुठं टाकू असं विचारलं. बली हा दानशूर होता आणि दिलेला शब्द तो कधी मागे घेत नव्हता. बलीनं सांगितलं
देवा तुम्ही माझी जरी परीक्षा पाहण्यासाठी आले असाल पण मीही तुमच्या पुढचा आहे. दोनही पावलं पृथ्वी व्यापली स्वर्ग व्यापलं, आता तिसरं देव म्हणतात तिसरं पाऊल टाकू कुठं मी. बलीनं सांगितलं माझ्या मस्तकावर टाका आणि तिसरं पाऊल बलीच्या मस्तकावर देवानं ठेवलं आणि बळीला पातळात घातलं. पण ज्या वेळेला देव बटुवेश धारण करून आले, लहान बाळाचं रूप धारण करून आले, त्यावेळेला बलिराजाची मुलगी कन्या रत्नमालेनं मनात असा विचार केला की असा जर मुलगा माझ्या पोटी जन्माला आलाच तर याला दूध पाजण्यामध्ये मला खूप आनंद होईल. असा मनामध्ये एक वेगळा चांगला विचार तिचा आला. पण जेव्हा आपल्या वडिलांना पातळामध्ये घातलं त्यावेळेला तिच्या मनात क्रोध निर्माण झाला आणि त्या क्रोधाच्या भरामध्ये ती मनामध्ये असा विचार करते की असा मुलगा जर कदाचित माझ्या पोटी जन्माला आला तर याला दूध नाही याला विष पाजावं. आणि तीच ही पुतना बलिराजाची मुलगी रत्नमाला पुतना मावशी बनून आलीये. नामा म्हणे आली नंदाचे घरी स्वरूप सुंदरी देवांगना. देवांगनेचं सुंदर असं स्वरूप तिनं घेतलं आणि येताने अनेक बालकांना मारत मारत विष पाजत ती यशोदा मैयाच्या दाराजवळ येते. यशोदा मैयाला हाक मारती, अगं यशोदे कुठे तुझा कान्हा. यशोदा मैया बाहेर आल्या, सांगितलं अगं आताच त्याला अंघोळ घातली, दूध पाजलं, झोळीमध्ये झोपी लावलंय. इकडे कान्हा विचार करतात, अगं मी झोपण्यासाठी नाही आलो, मी कशासाठी आलोय. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे. ज्या ज्या वेळेला धर्माची ग्लानी होते, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. त्या त्या वेळेला त्या भगवान परमात्म्याला धर्माचं रक्षण करण्यासाठी धर्मरक्षावया अवतार घेसी. धर्मरक्षावया अवतार घेसी. धर्मरक्षावया अवतार घेसी. धर्मरक्षावया अवतार घेसी. आपुल्या पाळीसी भक्तजना, आपुल्या पाळीसी भक्तजना अंबरीशी साठी जन्म सोसियले. अंबरीशी साठी जन्म सोसियले. अंबरीशी साठी धर्मरक्षावया अवतार घेसी. आपुल्या पाळीसी भक्त जना अंबरीशी साठी जन्म सोशियले. दृष्ट निर्दाळिले किती एक. भगवान परमात्मा चोळीमध्ये झोपी लावलेले यशोदा मैयाने देव म्हणतात मी झोपण्यासाठी नाही आलो, झोप उडवण्यासाठी आलोय. मोठ्यानं रडायला लागले.
इकडे पुतना मावशी म्हणते का ग खोटं बोलतीस काय? म्हणते कानाला जोळीमध्ये झोपी लावलंय आंघोळ घालून आणि त्याचा तर रडण्याचा आवाज येतोय. चल आण त्याला इकडे. लई रडला आता तो. गोपाल कृष्ण भगवान की. कानाला यशोदा मैयाने पाळण्यातून रोळीतून काढलं. भीती वाटत होती, कोण ही कुठली बाई आहे, कोण हे माहीत नाही. विचारते तुम्ही कुठून आला? तिनं असं लांबचं नातं सांगितलं ते यशोदा मैयाला उमजलंही नाही. पण चला आली आपल्या दाराशी. कान्हाला तिच्याकडे दिलं आणि ही पुतना यशोदा मैयाला म्हणते का ग तुला काही दाराशी आलेल्या माणसाचं आदरातिथ्य माहित नाही, सांगावं लागतं का? जरा काही पाहुणचार पाणी चहा विचारायची पद्धत आहे की नाही? जरा प्यायला पाणी तरी घेऊन ये, चहा तर घेऊन ये, काहीतरी पाहुणचार तरी कर. यशोदा मैया घरामध्ये चहा करण्यासाठी जातात, पाणी आणण्यासाठी जातात. पुतना मावशीने स्तनामध्ये विष भरून आलेली पुतना मावशी भगवान परमात्म्याला मांडीवरती घेते आणि स्तनपान देऊ लागते. देव दूध पितात, विषही पितात. विषही पिऊन झालं, दूधही पिऊन झालं. आता मात्र देव या पुतनेचा पंच प्राणही भक्षण करू लागले. कासावी जीव झाला या पुतनेचा. म्हटले कुठून आबुदी आली याच्या नादी लागायला आले. कासावी जीव झाला आणि मग भगवान परमात्म्याला पुतना मावशी विनंती करते, ए कान्हा सोडी सोडी कृष्णनाथा माझा प्राण जाते आता. सोडी सोडी कृष्णनाथा माझा प्राण जातो कृष्णनाथा माझा प्राण जाते आता. देव म्हणतात पुतना मावशी तुम्हाला मी अजून कळलोच नाही. एक तर मी सहजासहजी कुणालाच पकडत नाही, कुणाच्या नादी लागत नाही, आणि ज्याला पकडलं त्याला मी आयुष्यात कधी सोडत नाही. पुतना मावशीचा वध केला देवाने. अनेक ठिकाणी वर्णन आलेलं आहे पुतना मावशीची. एवढी मोठी पुतना, तिच्यावरती एवढूसं बाळक कान्हा. आणि जेव्हा गावाच्या बाहेर तिचं प्रेत पडलं, तिचे तुकडे तुकडे केले, तिच्या प्रेताला अग्निडाग दिला गेला. जेव्हा ते प्रेत जळत होतं ना त्या पुतनेचं, तर त्यावेळेला त्या प्रेतामधून सुगंध येत होता. जेव्हा पुतना मावशीला जाळलं गेलं, त्या प्रेतातून सुगंध येत होता. याचं कारण जगाचा मालक अखिल कोटी ब्रह्मांड परमात्म्याचा स्पर्श तिला झाल्यामुळे पुतना मावशीच्या प्रेतातून सुगंध येत होता, जळत्या अग्नीतून सुगंध येत होता. एवढी ताकद आहे स्पर्शाची. पुतना मावशी मरण पावली. त्याच्यानंतर कंस राजाने दुसरी सभा भरवली. सभेतून कोण जाणार? कपट्या मावळ भट तो गेला. त्याचंही तसंच झालं. त्याच्या जाणेवे तुटले, पंचांग फाटले, सगळं काही त्याचीही फजिती झाली. असे अनेक दैत्य भगवान परमात्म्याला मारण्यासाठी त्या ठिकाणी जातात आणि प्रत्येकाचा नाश भगवान परमात्मा आपापल्या पद्धतीनं करतात. हळूहळू भगवान परमात्मा लहानाचे मोठे होऊ लागले. चंद्राच्या कलेप्रमाणे भगवान परमात्मा वाढू लागले. परंतु एक वेळेला अंगणामध्ये गेल्यानंतर कान्हा या धरती मातेला विचारतात, सगळी साधू संत महात्मे आले, सगळ्या गोप गोपिका आल्या,
सगळ्यांनी माझं कौतुक केलं, माझं आगमनाचं स्वागत केलं, पण हे धरणी माते तू तर माझं कौतुकच केलं नाही ग. तुला मी आलो म्हणून काही ओझं झालं की काय? काना कुणाला विचारतो? धरती मातेला, धरणी मातेला विचारतो. धरणी मातेकडे पाहिल्यानंतर इकडे तिकडे पाहतोय छोटासा काना आणि हळूच कनी एक मातीचा खडा आपल्या तोंडात टाकतो. कानाला दया आली, कारण माझ्या भक्ताला मी जर भेटलो नाही तर. धरणी म्हटली, अरे मी माती आहे, मी काय तुझं स्वागत करणार. कानाने एक खडा आपल्या तोंडामध्ये टाकला आणि हे बलिराम भैयाने बघितलं. बलिराम दादा म्हटलं, काना तू माती खाल्लीस? म्हटलं हो. थांब म्हटलं आईला सांगतो. म्हटलं सांग सांग, जा जाऊन सांग. बलिराम दादा पळत पळत जातो आईकडे आणि आईला म्हणतो, आई अगं कान्हाने माती खाल्लीये. कान पकडून कानाला आणलं आणि आई त्याला म्हणते, का रे काना माती खातोस? काना म्हटलं नाही, तोंड मिटवून घेतलेलं आहे मातीचा, नाही का, माती तोंडामध्ये तोंड मिटवून घेतलं. काना फक्त मान डुलवतो, आई मी नाही खाल्ली माती. नाही खाली पसरोनी दावी मातेला. आईनं सांगितलं तोंड उघड आणि मुख त्या ठिकाणी उघडलं. सारी ब्रह्मांड मुखामध्ये विश्वव्यापक कमलापती. आई ग आई नाही खाली ग मी माती. आई ग आई नाही खाली ग मी माती. आई ग आई नाही खाली ग मी माती. अशा प्रकारे भगवान परमात्म्याने धरणी मातेला वंदन केलं. कराग्रे वसते लक्ष्मी, तोच संदेश आम्हालाही दिला. झोपेतून उठल्यानंतर सकाळी पहिलं वंदन धरती मातेला करत चला, कारण या धरणी मातेवरती तुमचं माझं ओझं आहे.
या धरणीवरती कितीतरी अन्याय अत्याचार होतात, पण तरी देखील ती तुम्हा आम्हा सर्वांना सामावते, सांभाळते, समानतेचा हक्क देते, समान सांभाळते. असं नाही की मग एकाला बसायला जागा दिली दुसऱ्याला बसायलाच जागा नाही, ती सर्वांना सांभाळते. म्हणून धरत्री माता ही दयाळू आहे, नाही का. कराग्रे वसते लक्ष्मी, करमुल्ली सरस्वती, करमध्ये तु गोविंदम, प्रभाते करदर्शनम. पहिल्यांदा हाताचं दर्शन सांगितलंय. कराग्रे वसते लक्ष्मी, या हातामध्ये लक्ष्मी आहे. करमुल्ले सरस्वती, करमध्ये तु गोविंदम, या हातामध्ये भगवान कृष्ण. देवी पर्वतस्तन मंडले, विष्णु पत्नी नमस्तुभ्यम, पदस्पर्श क्षमस्व मे. या धरतीवरती पाय ठेवण्याच्या अगोदर या धरतीची क्षमा याचना करा. हे धरणी माते, माझ्या पायाचा स्पर्श तुला होणार आहे, आणि हा पायाचा स्पर्श तुला होण्याच्या अगोदर मी तुझी क्षमा याचना करत आहे. मला सांभाळ. आजच्या दिवसभरातला प्रवास माझा चांगल्या रीतीने होऊ दे, अशी या धरणी मातेला वंदना करत चला. हे काही नियम आहे आपले. आपण जास्त तर काही भक्ती करू शकत नाही. जेवढं कामात वेळ निघल तेवढं तर करू शकतो ना. कामामध्ये काम कोणी म्हणा राम नाम. आणि म्हणून कृष्ण कान्हाच्या प्रागट्याचं, कृष्ण कान्हाच्या स्वागताचं वर्णन ऐकल्यानंतर गोकुळातली एक सुखिया माळीण, अतिशय गरीब परिस्थिती आहे. दिवसभर फळं विकायची आणि त्याच्यावरती आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवायचा आहे. पण देवाची भक्ती करण्यासाठी श्रीमंत लागतात, गरीब लागत नाही असं नाही. सबके लिए खुला है मंदिर ए हमारा, यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर. सगळ्यांनी आलं पाहिजे तिथे. फक्त येताने विश्वास अट्टल रखणं, विश्वास पाहिजे. आणि येताना नम्रतेनं असावं. देवाकडे येताना नम्रता लिंता नाही तो ज्ञानी भी गिर जाएगा. नम्रता नसेल तर देवापाशी तुम्ही 10 वेळा गेलात तरी कृपा होऊ शकत नाही. आणि कानाचं प्रागट्य झाल्यानंतर मी कानाला पाहिलं नाही, मी कानाची उपासना कशी करू. एका महात्म्याला तिने विचारलं की मी काय केलं पाहिजे. त्याने सांगितलं अशा अशा प्रकारे 3 वर्षापर्यंत 3 वर्ष तुम्ही हजारो लाखो नामाचा जप करा, हे करा. नाही म्हटले अजून काय केलं पाहिजे. म्हणे 3 वर्ष रोज दिवसाला कान्हाच्या वाड्याला तू प्रदक्षिणा मारायच्यास. ती सुखिया माळीण हो म्हटली, ठीक आहे महात्मा, मला प्रसन्न होईल ना परमात्मा, मला बघायला मिळेल ना परमात्मा. हो म्हणे, भेटेल पाहायला देव. आणि मग दिवस उगला की तिने आपल्या फळाची टोपली घ्यावी, फळं विकण्यासाठी निघाली. 108 प्रदक्षिणा कान्हाच्या घराला, कान्हाच्या वाड्याला मारायच्या. रोज नियमानं तो नियम ती चुकत नव्हती. नियमितरित्या ती त्या प्रदक्षिणा मारायची. 3 वर्ष पूर्ण झाले, पण 3 वर्षांनी आस लागली तिला. कुणाची? भगवान कृष्ण कन्हैयाचे. आणि मग ठरल्याप्रमाणे तिनं आपल्या टोपलीमध्ये सगळ्या प्रकारची फळं टाकली. आज मी कान्हाला भेटणार आहे, आनंद मनामध्ये होत होता. आणि कान्हाला मी फळं देणार आहे, कान्हाचं सुंदर स्वरूप मी पाहणार आहे. सुंदर साज शृंगार करून फळं टोपलीमध्ये घेऊन ती सुखिया माळीण यशोदा मैयाच्या दाराशी येते. यशोदा मैयाला हाक मारते. दुपारची वेळ आहे. यशोदा मैया आराम करत होत्या, कान्हाला झोपी लावत होत्या. कान्हाला झोपी लावता लावता यशोदा मैया झोपी गेल्या, पण कान्हा जागाच आहे. तिनं हाक मारली, अगं यशोदा मैया, घरात आहे का कोणी?
आवाज गेला नाही. यशोदा मैया झोपी गेलेल्या होत्या. कान्हा मात्र जागा होता. अगं फळं घ्यायची की काय? कान्हा हळूच कनी आईचा हात बाजूला काढतो आणि पळत पळत येतो बाहेर. कान्हाला पाहिल्यानंतर दर्शनाची गभीक भागवा. चकोरीचा चकोर पाहू द्या ग, चकोरीचा चकोर पाहू द्या ग, चकोरीचा गभीक भागवा, दर्शनाची गभीक भागवा, चकोरीचा चकोर पाहू द्या ग, चकोरीचा चकोर पाहू द्या ग. यशोदा मैया नाही आली तर नाही येऊ द्या, पण आता नक्कीच माझा आवाज ऐकल्यानंतर माझा कान्हा तरी येईल. चकोरीचा चकोर पाहू द्या ग, ब्रह्मानंदे रसाळ फळे घ्या ग, ब्रह्मानंदे रसाळ फळे घ्या ग, चकोरीचा चकोर पाहू द्या ग, चकोरीचा चकोर पाहू द्या ग. अरे याच्यासाठी 3 वर्षापासून वाट बघते मी. आता मी कानाला बघेल, मग मी कानाला बघेल. 3 वर्ष झाली मी या घराला प्रदक्षिणा मारते, मी या वाड्याला प्रदक्षिणा मारते. किती ताप केले याजसाठी, भेटी होईल सख्या सावळ्याची. किती ताप केले याजसाठी, भेटी होईल सख्या सावळ्याची. किती ताप केले याजसाठी, भेटी होईल सख्या सावळ्याची. चकोरीचा चकोर पाहू द्या ग, चकोरीचा चकोर पाहू द्या ग. श्याम सुंदर हरी दाखवा ग, श्याम सुंदर हरी दाखवा ग. ब्रह्मानंदे रसाळ फळे घ्या ग, चकोरीचा चकोर पाहू द्या ग, चकोरीचा चकोर पाहू द्या ग, चकोरीचा चकोर पाहू द्या. श्याम सुंदर हरी दाखवा. किती तप केले याजसाठी, भेटी होईल सख्या सावळ्याची.
दर्शनाची ग भीक भागवा, चकोरीचा चकोर पाहू द्या. दर्शनाची भीक आहे फक्त, अपेक्षा काहीच नाही. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म होता तो. आणि मग कान्हा पळत पळत येतोय. कान्हा तिला म्हणतो, दे ना मला फळं. ती सुकिया माईन म्हणते, का रे काय फळं काय फुकट भेटत असतात का? जा पैसे घेऊन ये तुझ्या आईकडनं. कान्हा पळत पळत घरामध्ये येतो. पाहतो तर आई झोपलेली. आता कुठून पैसे द्यायचे? तुम्ही पहा, लहान लेकरू त्याच्याकडे जर लक्ष दिलं नाही, गावात जर काही विकायला आलं, दारासमोर जर काही विकायला आलं, त्याला माहीत नसतं काय द्यायचं त्याला. म्हणून ते घरात जी वस्तू त्याला हाताला सापडेल ती घेऊन जातं त्याच्याकडे. तसं कान्हा पळत आला आणि एक तांदळाची गोणी होती. त्या तांदळाच्या गोणीतून आपली बुचकुलभर तांदूळ घेतले, मुठभर तांदूळ घेतले आणि जोरात पळत सुटला. का मी आता तिला देईल आणि तिच्याकडून फळं घेऊन येईल. पण ते तांदूळ घेऊन पळत असताना जोरात धपकन पडला. पुन्हा परत उठला, पुन्हा पळू लागला, पुन्हा पडला. तांदूळ दोनदा तीनदा सांडले, पण सांडले की पुन्हा परत आपल्या मुठीनं हाताने बोटाने तो गोळा करायचा आणि आपल्या मुठीत भरायचा. दोनदा झालं, तीनदा पडला. ते शेवटचे तांदूळ 5-6 तांदूळ शिल्लक राहिले. ते 5-6 तांदूळ मुठीमध्ये घेऊन आला. बाहेर आल्यानंतर त्या सुकिया माळींच्या हातावर ते हात कर म्हटला आणि त्या हातावर ते तांदूळ ठेवले. म्हटला, हे बघ, घे पैसे, तुला दे मला फळं. खूप आनंद झाला तिला. लहान मुलाचं कौतुक वाटतं ना. त्यांना आपल्याला काही दिलं तरी कौतुक वाटतं. ते कसंही बोललं तरी कौतुक वाटतं. त्याने बोबडं बोललं तरी ते कौतुक वाटतं. आणि त्यांनी ते अजून बोलावं म्हणून आपल्याला अजून त्याची मजाक घ्यावीशी वाटते. तिनं ते तांदूळ आपल्या हातात घेतले, टोपलीमध्ये टाकले. टोपलीतले जेवढे काही फुलं, आपले जेवढे काही फळं होती, ती सगळी फळं कान्हाला देऊन टाकले. दिवसभर फळं विकून मगच आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह भागवणारी ही सुकिया माईन आज कान्हाच्या दारामध्ये सगळी फळं देऊन आली फुकट. पण देव कुणाचं फुकट घेत नाही. आणि मग ती सगळी फळं दिलीये. संध्याकाळी घरी आलीये. मुलं बाळ वाट पाहतायत की आता आमची माई येईल, आता आमची आई येईल, काहीतरी खायला करेल, काहीतरी खायला देईल. पण आज मात्र पैसे 1ही रुपया नव्हता. आज सगळी फळं कान्हाला दिली होती. आणि मग मुलं म्हणतात, आई आज पैसे नाही आले का? तिनं सांगितलं, नाही बाळानो, आज पैसे नाही आले. आणि हळूच कणे त्या टोपलीमध्ये कान्हानं टाकलेले जे 5-6 भाताचे तांदळाचे शीत होते, तांदळाचे दाणे होते, ते उघडून पाहिले तर ते तांदळाचे दाणे नसून टोपली भर हिरे, माणिक, मोती, कृपा कटाक्ष न्याहाळी. भगवंत देताने विचार करत नाही, पण अगोदर तो आपल्याकडनं थोडं तरी घेत असतो. तुमच्या माझ्याकडनं भाव घेत असेल आणि तो भाव अर्थात त्या भावाच्या मोबदल्यामध्ये तुम्हाला मनाची संकल्प पावविल सिद्धी. जरी राहे बुद्धी त्याचे पायी. तुमची बुद्धी त्याच्या चरणावर जर ठेवली, तुम्ही नम्रतेनं त्याला जर शरण गेलात, तर तो तुमच्यावरती कृपा नक्की करतो. गोपिका कन्हैयाला म्हणतात, कन्हैया आम्हाला सगळं दे, पण अहंकार देऊ नकोस. कारण अहंकार जर झाला तर आम्ही तुझ्यापासून बाजूला होऊ, तुझ्यापासून दूर जाऊ आणि दूर गेल्याचा विरह आम्हाला सहन होणार नाही. क्यों इतरावो मेरा क्या है, क्यों इतरावो मेरा क्या है, सब कुछ तो बाबा तूने दिया है, तूने दिया है. तेरी दया से चलता गुजारा,
जब से रहम तूने मुझ पे किया है। गोपिका कन्हैयाला म्हणतात, कन्हैया सुखी माई कन्हैयाला म्हणते, कन्हैया सगळं दे आम्हाला, पण एक गोष्ट देऊ नको, ती म्हणजे सब कुछ देना सावरे, सब कुछ देना सावरे, पर अहंकार मत देना, सब कुछ देना सावरे, पर अहंकार मत देना, वरदान हम तो ए हमेशा तुमसे ही मांगा करते, तुमसे ही मांगा करते, तुमसे ही मांगा करते, तुमसे ही मांगा करते।
राजाची पूजा करण्यासाठी त्या ठिकाणी निघतायत जातायत. षोडशोपचारे पूजा गोवर्धन राजाची त्या ठिकाणी केली जाते. यमुना मैयातून तीर्थ आणलं जातंय. यमुना मैया लांब होती, देवांना सांगितलं आजही आपण गोवर्धन राजाचं दर्शन घेण्यासाठी जर गेलात तर तो गोवर्धन पर्वत अगदी छोटासा आहे, कारण त्याला पुलह ऋषी करणारे पर्वत हातामध्ये धरून तो गोवर्धन खाली ठेवला आणि यमुनेमध्ये आंघोळ करण्यासाठी गेले. यमुना मैयामधून आंघोळ करून आल्यानंतर गोवर्धन राजाला उचलण्याचा प्रयत्न करतात, पण गोवर्धन राजा उचलत नाही. गोवर्धन राजाने सांगितलं, अरे तुला सांगितलं होतं ना मी की मला उचल, पण मी एकाच जागेवर स्थिर राहील. आता जाताना जर मला कुठं ठेवलंस तर तिथून मी पुढला प्रवास करणार नाही किंवा पुढे जाणार नाही, आहे तिथंच राहील. पुलह ऋषी म्हटले, असं काय? माझ्या मनामध्ये यमुना मैयाची अंघोळ व्हावी हा विग्रह तूच आणून घातलास, म्हणून मला अंघोळ करण्याची इच्छा झाली आणि तू इथेच वस्तवून गेलास. तुला मी शाप देतो की तुझी वाढ होणार नाही, तुझी वाढ कुंठित होईल. हळूहळू तू कमी होशील. आता बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की गोवर्धन म्हणजे खूप मोठा पर्वत असेल, परंतु तिथं जर गेलं तर अगदी छोटासा डोंगरासारखा तो गोवर्धन आहे. त्याची छोटीशी प्रदक्षिणाही आपल्याला करता येते, कारण तो कमी कमी होत चालतोय. हा शाप पुलह ऋषीने त्याला दिलेला होता. सर्व गोकुळवासियांनी गोवर्धन राजाचे षोडशोपचारे पंचामृताने स्नान घालून सर्वांनी पूजा केली. पूजा अर्चा करून नैवेद्य समर्पित केला आणि हा नैवेद्य समर्पित करून सगळे प्रसाद घेऊ लागले. इकडे इंद्राला कळालं की यावर्षी माझी पूजा न करता गोवर्धन राजाची पूजा केली. 12 मेघांना आव्हान केलं. सोसाट्याचा वारा सुटला आणि या सोसाट्याचा वारा सुटून इंद्राने पर्जन्याला आव्हान केलं. जोर जोरामध्ये पाऊस येऊ लागलाय. गोकुळवासी म्हटले, काना आता काय करायचं? अरे सोसाट्याचा वारा सुटलाय, खूप जोराचा पाऊस येऊ लागलाय, आता कुठं पळायचं? कुठं निवारा शोधायचा? काना म्हटलं, काही काळजी करू नका, मी आहे ना. सगळ्यांनी सावध राहायचं, माझ्या बरोबर सोबतीला उभं राहिला. कानाने आपली करंगळी वरती केली. करंगळीवरती गोवर्धनाला उचललं. सगळ्या गोपवासियांना गोकुळवासियांना सांगितलं, तुम्ही आपल्या काठ्या लावा.
सगळ्यांनी आपल्या काठ्या लावल्या. कान्हाने एका करंगळीवरती गोवर्धन गिरिधारी गोवर्धन पर्वत त्या ठिकाणी उचलला. 7 दिवस झाले पाऊस काही उघडेना. 7 दिवस गोवर्धन पर्वत करंगळीवरती ठेवून सगळ्या गोकुळवासियांचं रक्षण कान्हा त्या ठिकाणी करतो आहे. शेवटी इंद्राला वाटलं, अरे 7 दिवस झाले हा पर्वत कान्हाने उचलून ठेवलाय, आपण पर्जन्य पाडणार तरी किती दिवस. शेवटी त्या इंद्राचा गर्व हरण झाला, गर्व नष्ट झाला आणि इंद्र त्या ठिकाणी येतो आणि कान्हाची क्षमा याचना मागतो. कान्हाच्या पदस्पर्श करतो, कान्हाच्या पायाचं दुग्ध अभिषेक घालतो, दर्शन घेतो. कान्हा क्षमा कर मला, अहंकार झाला होता मला, मी कोणीतरी आहे. क्यों इतरा हो मेरा क्या है. आता मात्र मला याच्या पुढे गर्व देऊ नकोस, कारण सर्वांचा करता करविता, नेता नेवविता, चालवणारा हलवणारा बोलवणारा सर्वस्वी प्रधान तूच आहेस. तूच या सृष्टीचा निर्माण करणारा आहेस ना. कान्हा मला क्षमा कर, कान्हा मला माफ कर. आणि म्हणून अशा प्रकारे गोवर्धन राजाची पूजा त्या ठिकाणी सगळे गोकुळवासी करतात. आजही ती गोवर्धन राजाची पूजा ठरल्याप्रमाणे त्या दिवाळीच्या नंतर ही केली जाते. पण ही चर्चा गोकुळातील असणाऱ्या गोप गोपी एकमेकींमध्ये करू लागल्या. म्हणे का ग 7 दिवस त्या कान्हाने एका करंगळीवर गोवर्धन राजाला उचललं, गोवर्धन पर्वताला उचललं. नक्कीच तो कोणीतरी वेगळाच महात्मा आहे, नक्कीच तो कोणीतरी देव असावा. यशोदा मैयाकडे धावत धावत त्या गोपी येतात आणि यशोदा मैयाला म्हणतात, यशोदी अगं तू गोरी आहेस, मग तुझा काना काळा कसा. जरा संकोचित होऊन विचारतात, बरं तू गोरी आहेस, शंका मला अशी आहे की तू गोरी आहे, तुझा काना काळा कसा. यशोदा मैया म्हटली, मला नका विचारू. कुणाला विचारा, नंद बाबाला विचारा. नंद बाबाकडे जातात, नंद बाबांना विचारतात, नंद बाबा तुम्ही तर गोरे आहेत, तुमचा काना काळा कसा झाला. नंद बाबा म्हणतात, मलाही माहित नाही, ज्याला विचारायचं जो काळा आहे त्यालाच जाऊन विचारा तुम्ही, तोच सांगेल तुम्हाला त्याचं उत्तर. गोपिका कन्हैयाकडे जातात आणि कन्हैयाला म्हणतात, कान्हा तुझ्या घरातली सगळी माणसं गोरी आहे, मुझे इतना बता श्यामा तेरा रंग काला क्यों, तू काला हो करके जग से निराला क्यों. मुझे इतना बता श्यामा तेरा रंग काला क्यों, तू काला हो करके जग से निराला क्यों. मुझे इतना बता श्यामा तेरा रंग काला क्यों, काला हो.
गोपिका येतात आणि कानाला म्हणतात, काना अरे गोरी हे यशोदा मैया, गोरे हे बलदाऊ भैया, गोरे तेरे नंद बाबा, तेरा रंग काला क्यों? कान्हा उत्तर काय देतो माहिती? काली रात में जन्म लिया है, काली रात में जन्म लिया है, काली गाय का दूध पिया है, काली गाय का दूध पिया है, काली रात में जन्म लिया है, काली रात में जन्म लिया है, काली गाय का दूध पिया है, काली गाय का दूध पिया है, मेरे कमल का रंग काला, इसलिए काला हूँ, मुझे इतना बता श्यामा, तेरा रंग काला क्यों? मुझे इतना बता श्यामा, तेरा रंग काला क्यों? तू काला होकर भी जग से निराला क्यों? मुझे इतना बता श्यामा, तेरा रंग काला क्यों? तू काला होकर भी जग से निराला क्यों? मुझे इतना बता श्यामा, होकर भी जग से निराला। मुझे इतना बता श्यामा, तेरा रंग काला क्यों? तू काला हो करके जग से निराला हो. जगापेक्षा काहीतरी वेगळा आहेस. आणि त्या भगवंताने या गोपींचं मन वेधून घेतलं. 7 वर्षाचा कान्हा, परंतु 6-7 वर्षाची ही छोटीशी मूर्ती आणि एवढा मोठा गोवर्धन पर्वत उचलते. याचा अर्थ हा कोणीतरी देव असावा, हा कोणीतरी महात्मा असावा. म्हणून त्या कान्हाचं वेड या सर्व गोपींना लागलं. कामामध्ये काम करत असेल तर त्या कामामध्ये भगवान कृष्ण कान्हाची मुरली ऐकली. त्या मुरलीचा, त्या बासुरीचा ध्वनी कानावरती पडला की ते काम कुठंतरी बिघडून जायचं. कुंजवनी हरी चारितो धेनु, नाचती सती गोपाल वाजवितो वेणू. हरीची ऐकुनी मधुवासरी, राधा होशी लाग बाबरी. राधा राधा करी बासरी, राधा राधा करी बासरी. कृष्णासाठी राधा बाबरी, राधा राधा करी बासरी. कृष्णासाठी राधा बाबरी, राधा राधा करी बासरी.
राधा राधा करी बासरी कृष्ण साठी राधा वावरी भेट तुझी रे युगायुगाची साथ दिलीस तू मला जन्माची मिलनाची आशा अंतरी कृष्णासाठी राधा बावरी भगवान परमात्म्याचं वेड त्या गोपींना लागलंय घागर घेऊन पाणी असे जाता आड रस्त्यावरी कान्हा उभा होता किती करशील रे मस्करी कृष्णासाठी राधा बावरी आणि कानाचं वेड त्या गोपियांना लागलं त्या गोपिका कन्हैयाकडे जातात आणि कानाला म्हणतात काना अरे आम्हाला तुझ्यासोबत रास क्रीडा खेळायची आहे तू कोण आहेस ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी मग त्या रास क्रीडा खेळायच्या रास क्रीडेची भगवान परमात्म्यानं रास क्रीडा करायचे म्हणून ठरवलं ही बातमी कैलास पर्वतावर पार्वती मातेला समजलं की अनेक देवी देवता भगवान परमात्म्याने रचलेल्या रास क्रीडा खेळण्यासाठी जाणार आहे आपण जर वृंदावनला गेले असाल वृंदावनामध्ये मधुबनामध्ये आजही भगवान परमात्मा रास क्रीडा खेळण्यासाठी येत आहेत अंगाला शारी येतील की जेव्हा आपण वृंदावनामध्ये कान्हा जिथे रास क्रीडा खेळतात तिथे जर दर्शनासाठी गेलो संध्याकाळपर्यंत सगळी पूजा किंवा दर्शन सगळं घेतलं जातं आणि रास क्रीडा रात्रीला सगळा मधुबन बंद होतं ते मधुबन बंद झाल्यानंतर रास क्रीडा होते सकाळी जेव्हा पुजारी येऊन पाहतात तर त्यावेळेला तिथं जे काही सामान ठेवलेलं असतं सगळं विस्कटलेलं असतं नैवेद्य खाल्लेला असतो म्हणजे आजही भगवान परमात्मा वृंदावनामध्ये आहे आजही परमात्मा वृंदावनामध्ये रास क्रीडा खेळण्यासाठी येतात आणि त्या रास क्रीडा करायच्या म्हणून सगळे देवी देवता येणार आहे पार्वती मातेला कळालं की देवाने रास क्रीडा ठेवल्यात आपणही गेलं पाहिजे पार्वती माता साज शृंगार करू लागल्या भगवान भोलेनाथांना विचारलं पार्वती तू कुठं चाललीस ग काही नाही देवाने रास क्रीडा ठेवल्यात ना तिथं चालले एवढा साज शृंगार करून हो म्हणे मग सगळे देवी देवता येणार आहेत मला नको जायला आणि रास क्रीडा खेळण्यासाठी सगळ्या देवी म्हणजे स्त्रियांचा तो रास क्रीडा खेळ आहे तिथं जायचंय भगवान भोलेनाथ म्हटले मला येऊ दे ना तुझ्या बरोबर म्हटले देवा सगळ्या गोप गोपी आहेत देवी देवता आहेत आणि तिथं तुमचं पुरुषाचं काय काम नाही म्हणे मला यायचंय कारण रास क्रीडा खेळण्यासाठी तुम्हाला जर यायचंच असेल हट्टच असेल तुमचा तर मग तुम्हाला साडी घालावी लागेल हो म्हटलं साडी घालतो मी तूच घालून दे मला साडी म्हटली भोलेनाथ साडी घालून जमणार नाही पायात पैंजण घालावी लागेल हातात बांगड्या घालाव्या लागतील कपाळावर बिंदी लावावी लागेल घोंगट घ्यावा लागेल आणि साडी घातल्यानंतर आता पार्वती माता भगवान भोलेनाथाचा सुंदर प्रकारे शृंगार करायला लागले भगवंताचा शृंगार करायला लागल्यावर पहिल्यांदा साबणीनं स्वच्छ अंघोळ घातली उठणं लावून देवाला अंघोळ घातली पार्वतीनं अंघोळ झाल्यानंतर मग साडी घालायला लागली साडी घातली की भगवंताचा बॉडीगार्ड नागोबा साप ते डोकं काढायला लागले पार्वती माता म्हटली देवा तुम्ही तर म्हटला मला साडी घाल मी येतो आणि आता या बॉडीगार्डचं काय करायचं नाही म्हणे त्याला लपून नेतो मी भगवान परमात्म्याला सुंदर असं रास क्रीडा खेळण्यासाठी जाण्यासाठी तयार केलं घोंगट घेतला म्हणे समोर पदर इथपर्यंत घ्यायचा कारण तुमचं तोंड जर बघितलं बाई आहे की माणूस आहे कळायला नको
जर तुम्हाला कान्हाने ओळखलं तर काय बरीगत राहणार नाही. आणि मग भगवान भोलेनाथ, पार्वती माता, अनेक देवी, अनेक गोप गोपी त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने रास क्रीडा रचल्या. त्या रास क्रीडा खेळण्यासाठी येतात आणि सुंदर असं नृत्य त्या ठिकाणी करतात, सुंदर असं गायन त्या ठिकाणी करू लागल्या. एक दिन वो भोले भंडारी, उठा. एक दिन विको वो द्या, विको. एक दिन वो भोले भंडारी रास खेळण्यासाठी चला या पुढे या. आ गए गोकुल में आ या काकू पुढे या. गोकुल में आ गोल करा, गोल करा. पार्वती भी मना के हारी, पार्वती भी मना के हारी, ना माने त्रिपुरारी गोकुल में आ गए हैं, गोकुल में आ गए हैं। पोरांनो नीट नाचा, व्यवस्थित नाचा. हा. पार्वती से बोले मैं भी चलूंगा तेरे संग में हो। पार्वती से बोले मैं भी चलूंगा तेरे संग में। सोपव इकडे इकडे. राधा संग संजू मामा. श्याम नाचे, मैं भी नचूंगा तेरे संग में हो। राधा संग श्याम नाचे, मैं भी नचूंगा तेरे संग में। रास रचेगा ब्रज में बारी, अरे रास रचेगा ब्रज में बारी, हमें दिखाओ प्यारे गोकुल में आ गए, गोकुल में आ गए, गोकुल में आ गए, गोकुल में आ गए। गोकुल में देखो, वृंदावन में देखो रे, बंसी बाजे रे, श्याम संग राधा नाचे रे। गोकुल में देखो, वृंदावन में देखो रे, बंसी बाजे रे, श्याम संग राधा नाचे रे।
मध्ये टाळी वाजवा सगळ्यांनी. में बसा कर तेरी मूर्ति मन में बसा